सर्वांना जय भीम. विचार मंचावरील आणि सभागृहातील मान्यवर, दलित पॅंथरचा झंझावात, जयदेव गायकवाडांचं पुस्तक. या पुस्तकामध्ये जवळपास 31 ते 32 प्रकरणं आहेत आणि ती फार छोटी छोटी आहेत. एका अर्थाने हा पुणे शहरातला, पुणे जिल्ह्यातला दलित चळवळीचा इतिहास. दुसरं वैशिष्ट्य असं की या पुस्तकामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा संदर्भासह उल्लेख आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या पुस्तकामध्ये आत्मविश्लेषण आहे. सोप्या भाषेत बोलायचं तर आत्मटीका आहे. साधारणतः अशा पुस्तकामध्ये वाद प्रतिवाद असतात, विश्लेषण असतं, आत्मटीका नसते. आत्मविश्लेषणामध्ये आत्मटीका जेव्हा येते तेव्हा लेखक हा अंतर्मुख होतो. मग अशी अनेक वक्त्यांनी सांगितलं, जयदेव गायकवाडांच्या पुस्तकामध्ये पण हे आलेलं आहे की आजही पॅंथरची तितकीच गरज आहे, किंबहुना जास्त गरज आहे, कारण आजचं समाज वास्तव हे बदललेलं आहे. या पुस्तकातला सगळ्यात महत्वाचा भाग माझ्या दृष्टीने, बाकी तुम्ही जे तपशील दिले ते इतर पुस्तकामध्ये वाचायला मिळतात, पण जे एक महत्वाचं प्रकरण आहे ते जे कोणी हे पुस्तक विकत घेतील त्यांनी आवर्जून वाचावं. कारण हे प्रकरण वाचून मी खूप अस्वस्थ झालो आणि हे प्रकरण लिहिताना जयदेव गायकवाडांना किती मानसिक त्रास झाला असेल याची मी कल्पना करू शकतो. त्या प्रकरणाचं शीर्षक आहे विचारांचा परीघ व्यापक होताना. म्हणजे जेव्हा चळवळीमध्ये आपण आयुष्य झोकून देतो, एक 25, 30, 40 वर्ष काम करतो, त्याच्यानंतर आपल्या कामाचं आउटपुट काय, आपण जे काही केलेलं आहे त्याचं काय झालं, त्याचं मूल्यमापन कसं होणार, त्याचं मूल्यमापन कोण करणार. आणि हे मूल्यमापन जर होणार नसेल, आपणही करणार नसू, तर मला असं वाटतं की त्यांना असं म्हणायचं की आपण हे जे काही सगळं केलेलं आहे याचं विश्लेषण कसं करायचं. त्याने असं म्हटलंय की पॅंथरची चळवळ म्हणजे केवळ फिजिकल फोर्स नव्हता. पॅंथर संघटनेत निश्चितपणे शारीरिकदृष्ट्या मजबूत शरीराचे आडदांड वृत्तीच्या कार्यकर्त्यांचे प्रमाण मोठे होते. अकॅडमिक शिक्षण घेतलेल्या उच्च शिक्षित सुसंस्कृत तरुणांचे प्रमाण कमी असले तरी या तरुणांची बौद्धिक भूक मोठी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिळेल ते पुस्तक वाचताना व समजून घेताना हे तरुण दिसत होते. खरे तर पॅंथरच्या स्थापनेत आंबेडकरी चळवळीतील साहित्यिकांचा पुढाकार होता आणि त्यांच्याच डोक्यातून पॅंथर संघटना निर्माण करण्याची कल्पना पुढे आली. पॅंथर स्थापनेत अनेक दलित साहित्यिक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी झाले होते. हे आत्मविश्लेषण आहे, हे विचार करतायत. आणि नंतर त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, ते फार महत्वाचं वाक्य आहे, दलित पॅंथर ही संघटना दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध उत्स्फूर्तपणे निर्माण झाली होती. या संघटनेने अनेक लढे देऊन अन्याय अत्याचाराचा प्रतिबंध केला. त्यातून पॅंथरचा दरारा निर्माण झाला. आजही देशात सर्वत्र दलितांवर अन्याय अत्याचार होतात. अशा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक प्रोटेस्ट मुवमेंट म्हणून दलित पॅंथर संघटनेची आवश्यकता आहे. मला हे विधान फार महत्वाचं वाटतं. दुसरं या पुस्तकाचं वैशिष्ट्य मी 2 मिनिटात सांगतो. ही जी पुस्तकं असतात, ही पुस्तकं साधारणतः इतिहास लेखनाचा ऐवज असतात. जेव्हा केव्हा 25 वर्षांनी 50 वर्षांनी दलित चळवळीचा आणि विशेषतः दलित पॅंथरचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अर्जुन डांगळेंचं पुस्तक, जवी पवारांचं पुस्तक, जयदेव गायकवाडांचं पुस्तक, नामदेव ढसाळांचं पुस्तक, राजा ढाले यांची पुस्तिका, हे जे काही सगळं आहे हे सगळं इतिहासाचा ऐवज म्हणून समोर येणार आहे. म्हणून हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पॅंथर संघटना त्या काळामध्ये सक्रिय होत्या, त्या जिल्ह्यातले नेते कार्यकर्ते जर आज हयात असतील तर त्यांनी देखील अशा प्रकारचं पुस्तक लिहावं. त्याचं कारण हा आपला अतिशय मौल्यवान इतिहास आहे.
जर हा इतिहास आपण उपलब्ध करू शकलो नाही तर पुढच्या पिढीला काहीही वाचता येणार नाही, काही कळणार नाही. आज फुले आंबेडकरांचं साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपण त्याचं वाचन करतो, त्याच्यामुळे चिंतन करतो. दलित पॅन्थरचं किंवा दलित चळवळीचा इतिहास किंवा त्याचा ऐवज जर उपलब्ध करून दिला तर पुढच्या 50 वर्षात, पुढच्या 100 वर्षात एक वेगळा इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची एक लढाई आंबेडकरी अनुयायांनी लढलेली आहे. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होणार आहे. या दृष्टीने हे पुस्तक मला महत्वाचं वाटतं. म्हणून मी जयदेव गायकवाडांचं विशेष अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.